रावेर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती। मात्र सभेला सुरुवात होण्याआधीच पालिका परिसर रणांगणात रूपांतरित झाले। सत्तेसाठी नगरसेवकांना आपल्या बाजूला वळविण्याच्या प्रयत्नातून भाजपा अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली। या धक्कादायक गोंधळात शरद पवार गटाचे नगरसेवक गणेश सोपान पाटील यांचे कपडे फाडण्यात आले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली। मात्र या घटनेने रावेर शहरात एकच खळबळ उडाली। गोंधळ शांत झाल्यानंतर नगराध्यक्षा संगीता महाजन यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली। भाजपाकडून राजेंद्र चौधरी तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आसिफ मोहम्मद मैदानात होते। भाजपचा विजय निश्चित मानला जात असतानाच काँग्रेसचे 2 आणि शरद पवार गटाच्या एका नगरसेवकाने ऐनवेळी पलटी मारली। या अनपेक्षित राजकीय खेळीमुळे आसिफ मोहम्मद विजयी झाले आणि भाजपाच्या हातातून उपनगराध्यक्ष पदाची सत्ता निसटली। दरम्यान या धामधुमीत पद्माकर महाजन, दिलीप हिरामण पाटील आणि विनीत सूर्यकांत अग्रवाल यांची स्वीकृती नगरसेवक म्हणून निवड झाली। निवडणूक निकालापेक्षा मात्र पालिकेबाहेर झालेले कपडेफाड आणि हाणामारीचा राडा दिवसभर चर्चेचा विषय ठरला।